हे पहा. तर इथं तिळगुळाच्या लाडूसाठी सर्वात प्रथम घेऊयात तीळ. तर इथं घेतलेले तीळ हे बिना पॉलिशचे तीळ आहेत. तुम्ही पांढरे तीळही वापरू शकता. फक्त तीळ स्वच्छ करायचे आणि शक्यतो तिळगुळाचे लाडू करताना वापरात असलेले तीळ ही अगदी दुकानात असलेले फ्रेश असावेत. घरातले 1-2 महिन्याचे असे शक्यतो वापरू नका. तीळ वजनी प्रमाणात घ्या किंवा पातेलं, वाटी अशा मेजरमेंटप्रमाणे घ्या. गूळ त्याचप्रमाणे मोजला ना अगदी आपली रेसिपी कुठेही चुकत नाही. गुळानंतर तितकंच महत्त्वाचं दुसरं साहित्य म्हणजे किसलेला गूळ. तर तिळगुळासाठी वापरणारा गूळ हा खिसून घ्या, फोडून घेऊ नका. विळीनी किंवा सुरीनी खिसून घ्या चांगला बारीक. त्याच्यानंतर घेणार आहोत खरपूस भाजलेल्या शेंगा, साजूक तूप 1 चमचा आणि विलायची पावडर 1 चमचा. तर पाकाचा गूळ घेतेवेळी तुम्हाला पातेल्याने थोडंसं कन्फ्यूज झाल्यासारखं वाटत असेल तर काय करायचं, घरातली एक आपण वाटी घेऊया. आता ही साधारण मेजरमेंटची वाटी नाही आहे, काही नाही, साधी वाटी आहे. त्या वाटीने आपण तीळ मोजून घेऊयात. तर इथं भरलेत 2 वाटी भर तीळ आपले. तर हे आपल्याला गूळ मोजायलाही तुम्हाला सोपं जाईल. तर 2 वाट्या आपण गूळ मोजायचा. जेवढं तीळ तेवढा गूळ. 2 वाट्या आपलं तीळ भरले. तर इथं अगदी खरपूस मंद गॅसवर भाजलेल्या शेंगा अर्धी वाटी घेतलीत मी इथं. तर पातेल्याने म्हटलं तर अगदी पाव पातेलच घ्यायचं शेंगा. हा खिसून घेतलेला गूळ आपण जेवढे तीळ आहेत ना, तिळाच्या इक्वल गूळ घ्यायचं. जेवढे तीळ असतील तेवढे गूळ, हे परफेक्ट प्रमाण आहे. इथं कढई खूप जाड असल्यामुळे मी काय केले, 1 ते 1.5 मिनटं कढई चांगली गरम करून घेतले आणि गॅस पूर्ण मंद करून टाकले. मंद गॅसवरच आपल्याला तीळ भाजून घ्यायचेत. कारण मंद गॅस आणि जाड कढई असल्यामुळे काय होतं, एक प्रकारचा खरपूसपणा येतो त्याच्यामध्ये आणि तीळ पण चांगले आपले क्रंची होतात, लाडू स्वादिष्ट होतात. त्यामुळे मंद गॅसवर भाजून घ्यायचे. तुम्ही थोडंसं तुम्हाला केस गळतीचा जर प्रॉब्लेम असेल ना, तर अगदी रोज अर्धा चमचा कच्चे तीळ खा. त्यापासून तुमच्या केसांना पण भरपूर फायदा होतो. तर ज्या लोकांची त्वचा ही कोरडी असते त्यांना थंडीमध्ये तिळाचं सेवन केलं तर त्यांना पण हे फायदेशीर होतं. आणि थंडीमध्ये कसं दमा आणि अस्थमाचा त्रास ज्यांना आहे अशांनासुद्धा हे तीळ आणि गूळ खूप गुणकारी आहे. ते भाजले की काय होतात, तिळाचा कलर बदलतो, लालसर होतात. तीळ अगदी दुप्पट फुलल्यासारखे होतात आणि काय होतं, तिळाचा एक प्रकारचा सुगंध सुटतो. कढईमध्ये तडतड वाजायला लागतात आणि 12 ते 13 मिनिटं आपण मंद गॅसवर भाजल्यामुळं काय होतं, तिळाला एक प्रकारचा क्रंचीपणा येतो आणि तळ हातावर किंवा बोटावर तुम्ही घ्या, असं चुरलं की पटकन ह्याचा चुरा होतो. तर इथं आपले तीळ भाजून तयार झालेले आहेत. तर एका ताटामध्ये आपण ह्याला काढून घेऊयात. तीळ भाजताना ना 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, की अगदी जाडसर अशा कढईमध्येच तीळ भाजायचे आणि मंद गॅसवरच तीळ भाजायचे. तर आता तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेतलेत, थंड होण्यासाठी थोडं ठेवूयात. आता ह्या खरपूस भाजलेल्या शेंगा आपण साल काढून ठेवलेल्या आहेत. तर अख्ख्या शेंगा घालण्यापेक्षा आपण काय करूयात, इथं शेंगाला थोडंसं कट्ट्यावर रगडून घेऊयात. तर इथं शेंगाच्या ऐवजी तुम्ही किंवा शेंगाबरोबर ड्रायफ्रूटसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर इथं शेंगा आपण कट्ट्यावरच थोड्याशा बत्त्याने रगडून घेऊयात अशा या पद्धतीनं. शेंगा तुम्ही अख्ख्या घातल्या तरी चालतात, पण थोडंसं रगडून घातल्यामुळं काय होतं माहिती आहे का, आपल्या लाडूला बाइंडिंग पण छानसं बसतं. लाडू वळणारे आपण एकटेच असतो, त्यामुळं अख्ख्या शेंगा घालण्यापेक्षा भरड जर घातली ना, तर लाडू पटापट बांधले जातात. हा एक मेन फायदा आहे. काय करूया, ज्या पातेल्याने आपण तीळ मोजलेत ना, त्याच पातेल्याने गूळ मोजून घेऊया. हा पूर्ण 1 पातेलभर गूळ घेऊया. कढई खूप जाड असल्यामुळं 1 ते 1.5 मिनटं मी कढई चांगली मोठ्या गॅसवर गरम करून घेतले. परत गॅस बंद केले. आता इथं काय करूयात, आपण 1 चमचा साजूक तूप घालून घेऊयात. तर तूप वापरल्यामुळं काय होतं, आपल्या लाडूला थोडंसं चमक येते, शाईन येतं थोडंसं लाडूला आणि तुपाचा जो स्वाद आहे तो अगदी 2 ते 3 महिने अगदी कडवट होत नाही. त्यामुळं लाडूही आपले चांगले राहतात, सॉफ्ट बनतात लाडू. फक्त गुळाला काय करायचं, 1 ते 1.5 मिनटं चांगलं गरम होऊन द्यायचं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घालायचं. त्यामुळं काय होतं, आपला पाक पण लवकर तयार होतो आणि गूळ पटकन वितळला जातो. आता पाणी घातल्यानंतर इथं काय होतं, आपण गूळ खिसल्यामुळं एकतर काय होतं, लवकर मेल्ट व्हायला सुरू होतं. त्यामुळंच गूळ फोडून घेण्यापेक्षा तिळाचे लाडू करताना गुळाला खिसून घ्यायचं. जर फोडून घेतलं तर काय होतं, त्याच्यामध्ये खडे राहतात आणि खडे पटकन विरघळले जात नाहीत. परत साधारण 2 ते 3 मिनटं गेलं की आपल्या गुळाच्या पाकाला किती अगदी फेसाळून गेला आपला गूळ. तर इथं आता ह्या स्टेजला आपण काय करायचं, एका बशीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाकाची टेस्ट करायची. तर ह्याच्यामध्ये थोडासा पाक घालून बघायचा. तर या पद्धतीनं गॅस एकदम मंद गॅसवरच ठेवायचा आपला पाक. इथं आता गोळी या प्रकारे आपली तयार होती का बघायची. तर गोळी आपल्याला कडक करायची नाही आहे, गिळगिळ करायची गोळी. त्यामुळं काय होतं माहिती आहे का, कडक गोळी जर तुम्ही केली ना, तर लाडू जर आपण एकटा असेल तर वळायला शक्यच होत नाही. अगदी अशी जेलीसारखी पातळ गोळी तयार करून घ्यायची.
हे पहा थोडंसं परत बशीमध्ये मिश्रण घेतले, बॅटर घेतले, तर थोडंसं असं गिळगिळपणा मला जाणवला. इथंच आता आपण गॅस बंद करून तीळ ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. तर या प्रकारची असं जेली टाईप गोळी झाली पाहिजे. एकदम गोळी कडक नाही पाहिजे आपल्याला. गॅस बंद करून घ्यायचा आणि तीळ घालून घेऊयात त्याच्यामध्ये. तीळ घातली की लगेचच त्याच्याबरोबर घालून घेऊयात आपण करून ठेवलेली शेंगाची भरड आणि हे थोडंसं चांगलं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं चांगलं. भरभर मिक्स करून घ्यायचं थोडंसं. आता इथं घालून घेऊयात आपण विलायची पावडर. विलायची पावडर घातल्यानंतर जे आपण थोडंसं साजूक तूप निम्मं ठेवलं होतं ना चमच्यावर पाठीमागं, तर ते घालून घेऊया सर्व इथं. तर तुपाचा वापर करा आवश्यक ह्याच्यामध्ये, साजूक तुपाचा. त्यामुळे काय होतं आपल्या लाडूला तूप घातल्यानं काय होतं आपल्या तिळगुळाच्या लाडूचा जो पौष्टिकपणा आहे ना, तर तो अजून जरा वाढला जातो. त्यासाठी तूप घालायचे. तर शिजलेलं जे आपलं बॅटर आहे ना, ते कडक पाणी करून घ्यायचं आणि ह्या कडक पाण्यावर कढई ठेवायची, म्हणजे लाडू बांधोसोपर्यंत आपलं बॅटर गरम राहतं. तर मिश्रण हाताला पोळतं ना, त्यामुळं काय करूया आपण मीडियम लाडू बनवून घेऊया. तर अशा प्रकारची एखादी वाटी घ्या तुम्ही आणि जेवढा लाडू तुम्हाला बनवायचं आहे ना, तेवढंच बॅटर ह्याच्यामध्ये दाबून भरा. आता हे मिश्रण चांगलं आतमध्ये दाबलं गेलं, की ते वाटी आपण हातावर पातळी करायची आणि अशा पद्धतीने लाडू बांधत जायचं. म्हणजे आपल्या हाताला चटकाही बसत नाहीत आणि लाडू भरभर वळले जातात. तुम्हाला ज्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत, त्या आकाराची वाटी घ्या तुम्ही आणि असे सुंदर लाडू बनवूयात सर्व अशाच पद्धतीनं. तर 2 लाडू इथं बनवून दाखवते मी तुम्हाला. तर हे असं बॅटर घालायचं ह्याच्यामध्ये. चांगलं प्रेस करायचं हाताने. तर हे परत हातावर पालती करून घेतली मी वाटी आणि अशा या पद्धतीने सर्व लाडू या पद्धतीनंच मी बांधून घेणार आहे. आणि थोडंसं लाडू जर बांधले जात नसतील तर थोडंसं हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं. त्यामुळे काय होतं लाडू पटकन बनले जातात. तर अशा पद्धतीने आपले 2 लाडू तयार झालेले आहेत. आता आपण काय करू थोडंसं मिश्रण हातावर घेऊयात आणि फक्त हातावर लाडू वळूयात. तो पण अगदी सुंदर बनतो लाडू. तर हे फक्त हातावर काय करायचं प्रेस करायचं दोन्ही हातावर आणि लाडू बनवत जायचं. लाडू छान बनतो असा या पद्धतीनं. तर हा तिसरा लाडू झाला आपला. तर आता एकदम छोटी वाटी घेतली मी. छोट्या वाटीत पण आपण काय करूयात मिश्रण भरूयात. मिश्रण भरून दाबून हातावर घालून घेऊयात ह्याला. हे बघा ह्याला पण काय करायचं आणि प्रेस करायचं. दोन्ही हातावर प्रेस करत 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 छोटा लाडू बनवून घ्यायचा. छोटे मोठे कसेही लाडू बनवा तुम्ही, आरामात येतात लाडू. या पद्धतीने सर्व लाडू बनवून घेऊयात आता आपण. शेवटी शेवटी 2-3 लाडूचं बॅटर कपाने रगडून घ्यायचं. हे परत थोडंसं बॅटर एकदम भुसभुशीत झालं की परत कपाने रगडायचं. शेवटी शेवटी ते एक 7-8 लाडूला थोडंसं कपाने रगडून घ्यायचं आणि सर्व लाडू अशा पद्धतीने बांधून घ्यायचे. तर हे अशा पद्धतीने सर्व लाडू आपले बनवून तयार आहेत. हे कंप्लीट लाडू झालेत बनून. हे अगदी खुसखुशीत लाडू तयार झाले आहेत. एकदम तुटले जातात आणि कितीही बारीक तुकडे करा. हे असे लाडू ना अगदी लहान मुलं आणि वृद्ध मंडळी आरामात खाऊ शकतात. तिने आपले तिळगुळाचे लाडू बनवून तयार आहेत. अगदी बारीक-सारीक टिप्सही तुमच्यावर शेअर केलेल्या आहेत. व्हिडिओ पूर्ण पाहिला असल्यास खूप खूप धन्यवाद. आणि ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात अजून एका नवीन रेसिपीबरोबर.